तुम्हाला जर पीएम आवास योजना ग्रामीणसाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण पीएम आवास योजना ग्रामीणसाठी पूर्ण माहिती इथे सांगणार आहोत. तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच पूर्ण डॉक्युमेंट आपण इथे सांगणार आहोत व तसेच कोण यासाठी अर्ज करू शकतो म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते देखील आपण इथे सांगणार आहोत व तसेच तुम्हाला अर्ज कसा व कुठे करायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण डिटेल हे जाणून घ्या. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देखील विचारू शकता. तसेच लेटेस्ट अपडेट साठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन हे करू शकता. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आता सगळ्यात सुरुवातीला आपण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजेच आवश्यक कागदपत्रे इथे बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे. आधार कार्ड झाल्यानंतर मतदान ओळखपत्र आहे म्हणजेच तुमचं वोटर आयडी कार्ड आहे ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे. जर ओळखपत्रामध्ये तुम्हाला जर मतदान कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅन कार्ड अजून देखील ऑप्शन आहेत ओळखपत्रामध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे देऊ शकता. मतदान कार्ड झाल्यानंतर शिधापत्रिका आहे जसे की तुमचं राशन कार्ड आहे पूर्ण फॅमिलीचं तुम्हाला राशन कार्ड तिथे लागणार आहे. शिधापत्रिका झाल्यानंतर तुम्हाला मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र जिथे तुम्हाला घरकुल पाहिजे आहे त्या मालमत्तेचा नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं पुढील डॉक्युमेंट म्हणजे जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला 7/12 उतारा हा तिथे द्यायचा आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. तसेच ग्रामपंचायत प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे घरकुल योजनेसाठी अर्ज करताना. ते झाल्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे. जर तुम्हाला कास्ट मधून फॉर्म भरायचा असेल तर ज्या कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. एससी झालं एसटी झालं तर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला कास्ट मधून फॉर्म हा भरायचा असेल तर. त्यानंतर बघा पुढील डॉक्युमेंट म्हणजे विद्युत बिल. जर तुमच्याकडे लाईट बिल असेल तर तुम्ही लाईट बिल देखील देऊ शकता. नसेल तर त्याऐवजी दुसरं डॉक्युमेंट जसं की आपण अगोदर रेशन कार्ड दिलं ते देखील चालणार आहे. पण लाईट बिल असेल तर तुम्ही लाईट बिल देखील देऊ शकता. त्यानंतर मनरेगाचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे तर तुम्हाला हे जॉब कार्ड देखील द्यायचं आहे. मनरेगाचं जॉब कार्ड झाल्यानंतर बघा तुमच्याकडे बँक पासबुकचं झेरॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजेच एक बँकेत अकाउंट आणि त्याचं झेरॉक्स तुम्हाला अर्ज करताना द्यायचं आहे. इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहेत. या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही डॉक्युमेंट लागू शकतात ते अर्ज करताना तुम्हाला मागितल्या जातील. त्यानंतर बघा इथे पीएम आवास योजना ग्रामीणसाठी आता पात्रता काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर पात्रतामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला 16 ते 59 वर्ष वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. ज्या कुटुंबात 16 ते 59 वर्ष वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसेल असं कुटुंब घरकुल योजनेसाठी पात्र हे राहणार आहे. त्यानंतर पुढील पात्रता म्हणजे 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब. ज्या कुटुंबात 25 वर्षावरील व्यक्ती अशिक्षित किंवा निरक्षर आहे त्या कुटुंबाला देखील घरकुल हे मिळणार आहे. त्यानंतरची पात्रता म्हणजे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही. ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहे ते कुटुंब देखील यासाठी एलिजिबल आहे. त्यानंतर बघा भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी करून आहे म्हणजेच ज्यांच्याकडे जमीन नाही ते मोलमजुरी करून आपलं घर चालवतात त्यांना देखील पीएम आवास योजना ग्रामीण मध्ये घरकुल हे मिळणार आहे. त्यानंतर आता बघा अर्ज कसा व कुठे करायचा. तर अर्ज बघा तुम्हाला ऑनलाईन कुठेही करता येणार नाही म्हणजेच पीएम आवास योजना ग्रामीणचा अर्ज तुम्हाला स्वतः ऑनलाईन करता येणार नाही. तुम्हाला आपल्या गावातील ग्रामपंचायतीत जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे. आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करता हा येतो तुम्हाला. पण जसं पीएम आवास योजना शहरी आहे त्यासाठी आपण स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतो तसं ग्रामीणसाठी तुम्हाला कुठेही ऑनलाईन वेबसाईट वरती अर्ज करता येत नाही. तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीत जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे. व तसेच आपण काही पात्रता म्हणजेच काही निकष सांगितलेले आहेत त्यामध्ये आणखी देखील निकष असू शकतात. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये विचारू शकता व तुम्ही जर एलिजिबल असाल तर अर्ज हा करू शकता. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुप